नमस्कार मित्रहो. तुम्ही आज रात्री शांतपणे झोपू शकणार आहात का? हा प्रश्न कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल. पण जरा विचार करा, आज दिवसभरात तुमच्या डोक्यात किती विचार आले आणि त्यातील किती विचार हे आनंदाचे होते आणि किती विचार चिंतेचे होते. माझं प्रमोशन होईल का? मुलांचं शिक्षण कसं होईल? आरोग्याची काही तक्रार तर उद्भवणार नाही ना? उद्याच्या मीटिंगमध्ये काय होईल? आपलं मन हे एक असं यंत्र झालंय जे सतत भविष्याच्या भीतीचं उत्पादन करत असतं. आपण शरीराने आजमध्ये असतो, पण मनाने उद्याच्या समस्यांमध्ये अडकलेले असतो. आजचा आपला विषय आहे हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग. लेखक आहेत डेल कार्नेगी. हे पुस्तक 1948 मध्ये लिहिलं गेलं, दुसऱ्या महायुद्धानंतर. पण आज जेव्हा आपल्या हातात स्मार्टफोन्स आहेत आणि डोक्यात जगाचं टेन्शन आहे, तेव्हा या पुस्तकाची गरज त्या काळापेक्षा जास्त आहे. डेल कार्नेगी हे काही डॉक्टर नव्हते, पण त्यांनी मानवी स्वभावाचा जो अभ्यास केला तो थक्क करणारा आहे. त्यांनी या पुस्तकात चिंता, वरी या आजारावर अशा गोळ्या दिल्या आहेत ज्याला एक्सपायरी डेट नाही. आजच्या काही मिनिटात आपण तुमची चिंता पूर्णपणे नाहीशी करू शकणार नाही, पण तिला कसं हाताळायचं, मॅनेज आणि चिंतेचं रूपांतर शांततेत कसं करायचं हे नक्कीच शिकणार आहोत. चला तर मग डोक्यावरचा बोजा खाली उतरवूया. पुस्तकाची सुरुवातच एका जबरदस्त तत्वाने होते. डेल कार्नेगी त्याला म्हणतात लिव्ह इन डे टाईट कंपार्टमेंट्स, म्हणजेच आजच्या दिवसाच्या कप्प्यात जगा. हे समजून घेण्यासाठी त्यांनी जहाजाचं उदाहरण दिलंय. मोठ्या जहाजांमध्ये एक रचना असते. जर जहाजाच्या एका भागात पाणी शिरलं तर कॅप्टन एक बटन दाबतो आणि लोखंडी दरवाजे बंद होतात. यामुळे पाणी फक्त एका कप्प्यात राहतं आणि संपूर्ण जहाज बुडण्यापासून वाचतं. कार्नेगी म्हणतात आपलं आयुष्य हे त्या जहाजासारखंच आहे. भूतकाळ हा एक कप्पा आहे जो घडून गेलाय, त्याला तुम्ही बदलू शकत नाही. भविष्यकाळ हा एक कप्पा आहे जो अजून आलेला नाही. पण आपण काय करतो? आपण भूतकाळाचे दरवाजे उघडे ठेवतो आणि भविष्याचेही दरवाजे उघडे ठेवतो, आणि मग आजचा दिवस त्या ओझ्याखाली बुडून जातो. एका माणसाला फक्त एका दिवसाचं ओझं वाहता येतं, पण जेव्हा तो कालचं आणि उद्याचं ओझं आज उचलतो तेव्हा त्याची कंबर मोडते. तुम्ही कधी वाळवंटातल्या घड्याळाची गोष्ट ऐकलीये? एका घड्याळाला सांगितलं की तुला पुढच्या वर्षात 3 कोटी वेळा टिकटिक करायची आहे. ते घड्याळ घाबरलं. 3 कोटी वेळा? हे अशक्य आहे, आणि ते बंद पडलं. पण दुसऱ्या एका शहाण्या घड्याळाने त्याला सांगितलं, मित्रा, तुला 3 कोटी वेळा टिकटिक करायची नाहीये, तुला आत्ता या क्षणी फक्त एकदाच टिकटिक करायची आहे. आपल्यालाही तेच करायचंय. सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, माझ्याकडे फक्त आजचा दिवस आहे. उद्याचा सूर्य उद्या उगवेल तेव्हा बघू. यालाच म्हणतात द फिलॉसॉफी ऑफ नाव. जे लोक या तत्वाचा वापर करतात त्यांना ब्लड प्रेशर आणि अल्सरचा त्रास कमी होतो, हे कार्नेगींनी पुराव्यासह सिद्ध केलंय. आता आपण एका मॅजिक फॉर्म्युल्याकडे वळणार आहोत. हो, जादूचं सूत्र. हे सूत्र विलिस एच कॅरियर, ज्यांनी एअर कंडिशनिंगचा शोध लावला, यांनी दिला आहे. जेव्हा तुम्ही खूप मोठ्या संकटात असता, डोकं काम करत नाही, भीती वाटते, तेव्हा हे 3 टप्पे वापरा. स्टेप 1, स्वतःला विचारा की या परिस्थितीत सर्वात वाईट काय होऊ शकेल. व्हॉट इज द वर्स्ट दॅट कॅन हॅपन. अनेकदा आपण भीतीला अस्पष्ट ठेवतो म्हणून ती मोठी वाटते. तिला स्पष्ट करा. नोकरी जाईल, ठीक आहे. कर्ज वाढेल, ठीक आहे. तुरुंगात जावं लागेल, ठीक आहे. टोकाचा विचार करा. स्टेप 2, ते सर्वात वाईट परिणाम स्वीकारण्याची मानसिक तयारी करा. प्रिपेअर टू एक्सेप्ट द वर्स्ट. हे सर्वात कठीण आहे, पण एकदा का तुम्ही म्हटलात की ठीक आहे, जर नोकरी गेलीच तर मी दुसरं काहीतरी करेन पण मरणार नाही, तेव्हा तुमच्या मनातील वादळ शांत होतं. कार्नेगी म्हणतात स्वीकार, एक्सेप्टन्स हे मनाच्या शांततेची पहिली पायरी आहे. जोपर्यंत तुम्ही परिस्थिती नकारत असता तोपर्यंत तुम्ही अस्वस्थ असता. स्टेप 3, आता त्या सर्वात वाईट परिणामाला सुधारण्यासाठी शांतपणे प्रयत्न करा. नाव कामली प्रोसीड टू इम्प्रूव्ह ऑन द वर्स्ट. आता तुमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये, कारण तुम्ही वर्स्ट केस आधीच स्वीकारली आहे. आता जे काही मिळेल तो बोनस असेल. हा फॉर्म्युला वापरून बघा. समजा तुमची एखादी महत्त्वाची परीक्षा आहे किंवा डील आहे. 1, वर्स्ट काय? नापास होईन किंवा डील कॅन्सल होईल. 2, स्वीकार, ठीक आहे, जगाचा अंत नाही, मी पुन्हा प्रयत्न करेन. 3, कृती, आता पास होण्यासाठी काय करता येईल ते बघू. जेव्हा तुम्ही भीतीच्या डोळ्यात डोळे घालून बघता तेव्हा भीती पळून जाते. चिंता ही एखाद्या व्यसनासारखी हॅबिट असते.
आपल्याला सवय लागते विनाकारण काळजी करण्याची. ही सवय कशी मोडावी यासाठी पुस्तकात काही जबरदस्त उपाय आहेत. पहिला उपाय, स्वतःला व्यस्त ठेवा की बिझी. तुम्ही कधी पाहिलंय का की जेव्हा तुम्ही खूप कामात असता तेव्हा तुम्हाला डिप्रेशन येत नाही, पण जेव्हा तुम्ही सुट्टीवर असता किंवा रिकामे बसता तेव्हा जुने विचार डोकं वर काढतात? का? कारण मानवी मेंदू एका वेळी फक्त एकाच गोष्टीचा विचार करू शकतो. तुम्ही एकाच वेळी खूप आनंदात आणि खूप चिंतेत असू शकत नाही, हे अशक्य आहे. जुन्या काळात डॉक्टर्स रुग्णांना ऑक्युपेशनल थेरपी द्यायचे. म्हणजे काय? त्यांना स्वेटर विणायला सांगायचे, बागकाम करायला सांगायचे. कार्नेगी म्हणतात, द रेमेडी फॉर वरी इज टू गेट कम्प्लिटली ऑक्युपाईड डुईंग समथिंग कन्स्ट्रक्टिव्ह. म्हणजे चिंतेवरचा उपाय म्हणजे स्वतःला विधायक कामात पूर्णपणे बुडवून घेणे. जेव्हा चिंता वाटेल तेव्हा उठा आणि काहीतरी करा. कपाट आवरा, पुस्तक वाचा, चालायला जा. रिकामं बसू नका. रिकामं मन शैतानाचं घर. दुसरा उपाय, लॉ ऑफ ॲव्हरेजेसचा वापर करा. आपण अशा गोष्टींची चिंता करतो ज्या घडण्याची शक्यता 0.1% सुद्धा नसते. विमान पडलं तर? मला दुर्मिळ आजार झाला तर? स्वतःला विचारा की हे घडण्याची शक्यता, प्रॉबेबिलिटी किती आहे? इतिहासात बघा, 90% गोष्टी ज्यांची आपण भीती बाळगली होती त्या कधीच घडल्या नाहीत. मग त्या कल्पनेसाठी आजचा दिवस का वाया घालवायचा? आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मृत्यू, नैसर्गिक आपत्ती किंवा झालेलं नुकसान. कार्नेगी म्हणतात, कोऑपरेट विथ द इनएव्हिटेबल. म्हणजे जे अटळ आहे त्याच्याशी सहकार्य करा. सांडलेल्या दुधावर रडण्यात अर्थ नाही. डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. जी गोष्ट घडून गेली आहे ती जगाची कोणतीही ताकद बदलू शकत नाही. तुम्ही रडून फक्त स्वतःचं वर्तमान खराब करताय. तुम्ही झाडाला बघितलंय? वादळात ते वाकतं म्हणून ते टिकतं. जर ते ताठ राहिलं तर ते मोडेल. परिस्थितीशी जुळवून घेणं म्हणजे हार मानणं नव्हे, तर ती शहाणपणाची लक्षणं आहेत. आणखी एक कन्सेप्ट आहे स्टॉप लॉस ऑर्डर. जे शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांना हे माहीत असेल. जेव्हा आपण शेअर घेतो तेव्हा ठरवतो की जर किंमत 100च्या खाली गेली तर मी विकून टाकेन, मी जास्त नुकसान सोसणार नाही. कार्नेगी म्हणतात, हेच तत्त्व चिंतेसाठी वापरा. एखाद्या गोष्टीची चिंता किती करायची याची एक लिमिट ठरवा. समजा तुमचा मित्र तुम्हाला भेटायला उशिरा आला. ठरवा, मी 10 मिनिटं वाट बघेन आणि काळजी करेन. त्यानंतर मी विषय सोडून देईन किंवा निघून जाईन. एखाद्या अपमानाबद्दल किती दिवस रडायचं? 1 तास बास झाला. त्यापेक्षा जास्त किंमत त्या अपमानाची नाही. आपण अनेकदा छोट्या गोष्टींसाठी खूप मोठी किंमत मोजतोय. स्वतःला विचारा की या गोष्टीची खरी किंमत किती आहे आणि मी यासाठी किती मनस्ताप सहन करतोय. स्टॉप लॉस लावा आणि पुढे जा. चिंता घालवली, आता आनंद कसा मिळवायचा? डेल कार्नेगी म्हणतात, जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर स्वतःचा विचार करणं थांबवा. हे थोडं विचित्र वाटेल, पण डिप्रेशनचं मूळ कारण काय असतं? मी, मला, माझं. माझा अपमान झाला, मला कोणी विचारत नाही, माझं काय होईल? जेव्हा तुम्ही स्वतःच्या कोशात अडकता तेव्हा चिंता वाढते. यावर उपाय काय? दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे दुसऱ्याला मदत करता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळतो. तुमचं लक्ष स्वतःवरून हटतं आणि बाहेरच्या जगात जातं. कार्नेगी एका डिप्रेस्ड झालेल्या स्त्रीची गोष्ट सांगतात. तिने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आजारी लोकांना फुलं द्यायला सुरुवात केली, आश्रमात मदत करायला सुरुवात केली आणि चमत्कार झाला. तिचं डिप्रेशन गायब झालं. कारण तिला जाणीव झाली की जगात तिच्यापेक्षाही जास्त दुःखी लोक आहेत. तसंच कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. आपण नेहमी विचार करतो की माझ्याकडे काय नाहीये. कार्नेगी म्हणतात, विचार करा की जर कोणी तुम्हाला 1 कोटी रुपये दिले आणि तुमचे दोन्ही डोळे मागितले तर तुम्ही द्याल का? नाही ना? म्हणजेच तुमच्या 2 डोळ्यांची किंमत 1 कोटीपेक्षा जास्त आहे. तुमचे पाय, तुमचे हात, तुमचा परिवार यांची किंमत अब्जावधी आहे आणि हे तुमच्याकडे आधीच आहे. तरीही आपण रडतोय. रोज सकाळी उठल्यावर मोजा, काउंट युअर ब्लेसिंग्स नॉट युअर ट्रबल्स. संकट मोजू नका, तुम्हाला मिळालेली वरदानं मोजा. मित्रहो, काही मिनिटांच्या या प्रवासात आपण डेल कार्नेगी यांच्या या महान पुस्तकाचा धांडोळा घेतला. आपण काय शिकलो? 1. आजच्या दिवसात जगा. 2. मॅजिक फॉर्म्युला वापरा. 3. स्वतःला व्यस्त ठेवा. 4. लॉ ऑफ ॲव्हरेजेस बघा. 5. अटळ गोष्टींचा स्वीकार करा. 6. चिंतेवर स्टॉप लॉस लावा. 7. कृतज्ञ रहा आणि दुसऱ्यांना मदत करा. हे पुस्तक फक्त वाचून काहीही होणार नाही. कार्नेगी स्वतः म्हणतात, हे पुस्तक कृती करण्यासाठी आहे. बुक ऑफ ॲक्शन. आज, आत्ता
या क्षणी तुमच्या डोक्यावरचं ओझं खाली ठेवा. जी गोष्ट तुमच्या हातात नाही तिची काळजी करून काहीही बदलणार नाही, आणि जी गोष्ट तुमच्या हातात आहे त्यासाठी काळजी करायची गरज नाही, फक्त काम करायची गरज आहे. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आजची रात्र तुमच्यासाठी चिंतामुक्त आणि शांत झोपेची असो हीच शुभेच्छा. हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग हे पुस्तक जरूर वाचा. जर तुम्ही हे पुस्तक अजून वाचले नसेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि कमेंट सेक्शनमध्येही पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हे पुस्तक तुमची जगण्याची पद्धत बदलून टाकेल. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि जगत रहा. धन्यवाद.